गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यातील कन्या विद्यालयात पोषण आहाराच्या ठिकाणी प्रेशर कुकरचा धमाका झाल्याने 2 महिला जखमी झाल्या. नांदगाव शहरातील नगर परिषद हद्दीत असलेली मुलींची शाळा म्हणून ओळखली जाणारी कन्या विद्यालयात मुलांसाठी आहार शिजवत असलेल्या 2 महिला किरकोळ भाजून जखमी झाल्या. सविस्तर माहिती अशी की शालेय मुलांसाठी खिचडी बनवत असताना गॅस शेगडीवर कुकर लावण्याने काही वेळातच अचानक प्रेशर कुकरचा धमाका झाला आणि कुकरच्या शिट्टीचा जोरात आवाज ऐकताच पळापळ झाली. परंतु मदतनीस असलेल्या 2 महिलांच्या अंगावर उडाल्याने त्यांचे हात किरकोळरित्या भाजल्याचं लक्षात आलं. घटनास्थळी क्षणातच मुख्याध्यापक शाहिद अख्तर आणि प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील घटनास्थळी धाव घेतली आणि महिलांना मदत करून उपचार उपलब्ध करून दिले. पोषण आहार खिचडी शिजवणाऱ्या महिलांची सुरक्षेचा प्रश्न शेवटी ऐरणीवर आलाय. किचनच्या सिलिंगला डाळीचा घट चिटकलेला थर व कुकरची शिट्टी उडाली आणि सिलिंगला इतक्या जोरात लागल्याने सिलिंगचा देखील कोपरा तुटलाय आणि कुकर उद्ध्वस्त झालाय. अस्तव्यस्त स्वरूपात विखुरलेला भयंकर थरार. ही घटना बघून अधिकारी वर्ग थक्क झाले होते. यदा कदाचित हीच घटना मोठ्या स्वरूपात असती तर प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी. पोषण आहार करणाऱ्या महिलांच्या अशा घटनेपासून खूप मोठी हानी होऊ शकते, म्हणून पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना संरक्षण विमा देण्यात यावा. गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या सौ संगीता सोनवणे व सौ आशाताई काकडीज या महिलांना मोठी हानी होता बचावली आहे. प्रशासनाने नवीन गॅस, कुकर, चांगल्या प्रकारे किराणा यांची काळजीपूर्वक व्यवस्था करावी, अशी सुरक्षाबद्दल संरक्षण विमा देण्यात यावा, अशा या महिलांची मागणी आहे. आज आम्ही नगरपालिके 8 नंबर शाळेमध्ये पोषण आहार शिजवत असताना डाळ शिजवत असताना कुकरचा स्फोट झाला. कुकरचा स्फोट झाल्यानंतर आम्हाला हाताला थोडी वाफ लागली आणि वाफ लागल्यामुळे थोडं पाठीला पण हे झालं आणि तात्काळ आमचे मुख्याध्यापक जे शाळेचे जनाब त्यांनी आम्हाला तात्काळ उपचार उपलब्ध केला, धावपळ केली, आमची काळजी घेतली. आणि त्याच्यात दुसरा विषय असा आहे की शासनाने ही जी योजना चालू केली आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आम्हाला की विमा पॉलिसी दिली पाहिजे. समजा आज आता असा अपघात घडला, उद्या जर जीवितहानी काही झाली असती तर आमचे कुटुंब वाऱ्यावरच पडले असते. शासनाने नुसती योजना चालू केली, पण ज्या महिला पोषण आहार शिजवतात त्यांची काळजी शासनाने घ्यायला पाहिजे आणि शासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आम्हाला पॉलिसी लागू केली पाहिजे. उद्या जर असा अपघात झाला त्याला जबाबदार कोण राहणार आहे? जे पाणी ते होतं ना ते पूर्ण असं अनुभव असं त्याला मोठ्या समजा तेच झाकलं डोक्यात पडलं असतं. शासन काय करतं 2,500 रुपये मानधन देतं याच्यावर. फक्त या अशा जर घटना उद्या झाल्या तर आमची सुरक्षा आहे का? दाखवा हात. कधी झाले हे तरी 11:30च्या दरम्यान झालं. बरोबर. अशा घटना जर काही शाळेवर घडल्या तर आम्हाला काही सुरक्षा विमा नाही किंवा काही नाही. शासनाने ही योजना जी चालू केली आहे त्याच्यामुळे तटुंब्याचं आम्ही काम करतो ना. अशा घटना जर झाल्या, उद्या अपघाती आमचं निधन झालं तर आमचं पूर्ण कुटुंब उघड्यावर पडणार आहे. याच्यासाठी शासन काय करणार आहे? शासन घेणार आहे का आमच्या कुटुंबाची जबाबदारी? एस मराठी न्यूजसाठी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.